बातमी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत. फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली. बघा, नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेचे पैसे जमा होणार. बघा शेतकरी मित्रांनो, नमोची अद्यापही घोषणा झाली नाही, परंतु आता पीक विम्याची राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी. मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केलेली आहे. पीक विम्याचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यातले 6,000 कोटी रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पोहोचलेले आहे. उर्वरित पैसे 2 दिवसात सर्वांना जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर 8,500 कोटी रुपये सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने रिलीज केले होते. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये पोहोचले सुद्धा आहेत. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहे, परंतु आता पीक विमा सुद्धा शासनाने जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, महाराष्ट्रात पीक विमा उतरण मोठी घोषणा. बघा 2020 ते 24 पर्यंत प्रलंबित पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय शासनाने आजपासून घेतलेला आहे. ती सुरुवात झालेली आहे. गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाची वाट पाहत होती. बघा शेतकरी मित्रांनो, व 2025-26चा बघा प्रलंबित पीक विमा तो आहेच, परंतु 4 वर्षाचा हक्काचा पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला असून प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 27,000 रुपयेपर्यंत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज दुपारी 12 वाजेपासून ही सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर जे शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर राज्य सरकारने आता जाहीर केल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा कोणकोणते पात्र आहे ते सुद्धा आपण लगेच बघणार आहोत. बघा, तुमचे खाते या बँकेत आहे का तपासा. बघा, जर तुमचे खाते HDFC बँक, बघा शेतकरी मित्रांनो, HDFC बँक असेल, त्याचप्रमाणे बघत चला, सेंट्रल बँक असेल, युनियन बँक असेल, IBD बँक असेल, जिल्हा सहकारी किंवा स्टेट बँक असेल, तर मोबाईलवर लक्ष ठेवा. बघा, जर तुमची या बँकेमधील कोणतीही बँकेत खाते असेल तर लक्ष ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम सरकारच्या माध्यमातून बँकेमध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. तुमचे खाते यापैकी कुठल्याही बँकेत असेल तर मोबाईलवर मेसेजसुद्धा येणार आहे. 14 जिल्ह्यामध्ये मेसेज येण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर HDFC बँक असेल, सेंट्रल बँक असेल, युनियन बँक असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. बघा, या सर्व बँकेमध्ये आता मेसेज बघा येण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करू नका. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. आजपासून या 14 जिल्ह्यामध्ये निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या वेगवेगळ्या पिकानुसार वेगवेगळी रक्कम असणार आहे. भात पिकासाठी 45,000, बाजरीसाठी 28,000 तर सोयाबीन पिकासाठी 52,000 हेक्टरी पीक विमा आज तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळा निधी हा वर्ग केलेला आहे. 8,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यापैकी 6,000 कोटी रुपयाचा निधी आता प्रत्यक्ष कामाला लागल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामध्ये बघत चला शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. 8,000 कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 14 जिल्ह्यांमध्ये आता प्रत्यक्ष कोणाला पैसे मिळणार ते आपण पुढे पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्ष रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्याने वेगवेगळ्या कोणतीही अडचण येणार नसल्याची आता या ठिकाणी
बघायला मिळत आहे. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीतून जात होते बघा. कर्जाचा भार वाढत होता. आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे येणार असल्यामुळे आता म्हणजेच की उर्वरित जिल्ह्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अफवांना आता पूर्णविराम लागलेला आहे. सर्व जिल्ह्यांची यादी आता बँकांकडे सोपवण्यात आलेली आहे. म्हणजेच की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ही पैसे वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर जिल्ह्यांची यादी सुद्धा आता सरकारने बँकांकडे सोपवण्यात आलेली आहे. सरकारने काही अटी व पात्रतेनुसार हा पीक विमा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता बघा मिळाला. त्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे अशी अट लावली आहे. जर तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ मिळाला असेल तर या 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हेक्टरी 27,000 रुपयेपर्यंत जमा केले जाणार आहे. बघत चला शेतकरी मित्रांनो, बघा 27,000 रुपयेपर्यंतचा रक्कम आता तुम्हाला ही जमा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे बघा. दुसरी अट म्हणजे बघा चुकीच्या मार्गाने किंवा खोटी कागदपत्रे देऊन लाभ घेणाऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. बीड आणि सोलापूर सारख्या काही जिल्ह्यांमध्ये त्रुटी आढळल्याने सरकारने आता कडक चौकशी केली आहे. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने 8,000 कोटी रुपये बघा रुपयाची तरतूद सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयावर असेल त्यांना या पीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही. बघा ही घोषणा फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना करण्यात आलेली आहे. तसेच त्यांची जमीन जास्त असेल, उत्पन्न भरमसाठ असेल अशा सावकार किंवा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही असे सुद्धा सरकारने स्पष्ट केलेले आहे. म्हणजेच की ज्यांचं उत्पन्न भरमसाठ आहे अशा सावकार शेतकऱ्यांना देखील आता पैसे जमा केले जाणार आहे. आता आपण जिल्ह्याकडे वळूया. पहिल्या जिल्ह्यात सरकारने निवडला आहे म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर जिल्हा. बघा या जिल्ह्यातील शेतकरी गेले 3-4 वर्षापासून पीक विम्याची वाट पाहत होते. PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यावरती आज थोड्या वेळाने विम्याचे पैसे जमा होणार आहे. बघा ही बातमी तुमच्यासाठी मोठी आहे कारण की सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढचा जिल्हा यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. 2022, 23, 24, 25 भरूनही पीक विमा मिळाला नव्हता. मात्र आता सरकारने 27,000 रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेतलेला असून आता या वितरणास मान्यता दिली आहे. बघा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज ही रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. त्यानंतर लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, 2 जिल्ह्यातील शेतकरी यांचा क्रमांक लागतो. ज्याने शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलेले आहे. मागील 2-3 वर्षापैकी एकदा जर पीक विमा भरलेला असेल त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की DBTच्या माध्यमातून पैसे मिळतील. लातूर, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही प्रक्रिया आता वेगाने सुरू झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर लवकरात लवकर सरकारने ज्या अटी व शर्ती लावलेल्या आहे त्या तुम्ही पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला योजनेचा पुरेपूर असा लाभ मिळून जाईल. अधिक माहितीसाठी लगेच YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.